सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, आज आहे 4 जून आणि 4 जून पासून पुढे वातावरण हे चांगल्या पद्धतीने सक्रिय असणार आहे। महाराष्ट्रात गरमीची लेवल, दमटपणा आणि ढगांचं आगमन देखील प्रचंड प्रमाणात होणार आहे। नांदेड जिल्हा, नांदेडच्या अनेक भागांमध्ये वातावरण हे स्थानिक लेवलचं मेघगर्जनेचं हिमायतनगर वगैरे परिसरामध्ये सक्रिय झाले। लातूर जिल्ह्यासह दक्षिण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आजचा पाऊस असेल। वळीवाचा पाऊस जसा पडतो त्या पद्धतीनं वातावरण हे दमट आणि सक्रिय पाहायला मिळणार आहे। मराठवाड्याचा विदर्भाचा भाग जरी तुरळक असला तर मात्र पुढच्या 48 तासांनंतर ही व्याप्ती वाढणार आहे। आजचा आणि उद्याचा समावेश हा मोजक्या ठिकाणी आहे, पण 6-7 या कालावधीमध्ये 2 ते 3 दिवस वातावरण हे जास्त मोठं असणार आहे। अनेक भागांच्या पेरण्या मार्गी लागतील अशी कंडिशन आहे, पण पेरणीचा सल्ला आपल्याकडनं कुणालाच देण्याचा प्रयत्न नाही केलेला। परिस्थिती गंभीर नाहीये। अनेक माध्यमांनी देखील परिस्थितीचा जो काही दुष्काळाच्या बाबतीत मोठे मोठे संकेत दिलेत। दुष्काळ परिस्थिती काय असेल हे आपल्याला 4 दिवसानंतर समजेल। 7 तारखेचा पाऊस सुद्धा निर्णायक असणार आहे। वडवणी, माजलगाव, बीड, जालना तसेच परभणी, हिंगोली, लातूर, वाशिम, हिंगोलीत एकंदरीत मराठवाड्याचे सर्व जिल्हे या 4 दिवसामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या तडाख्यामध्ये येणार आहेत। दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही याचे पडसाद चांगले उमटतील। खानदेश, विदर्भाच्या बाबतीत बघायला गेलं तर व्याप्ती मोठी नाहीये, पण मोजक्या ठिकाणी होईना चांगला दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, ज्या 15 मेच्या अंदाजानं आपला विश्वास थोडा फ्लॉप झालाय, पण ह्याच अंदाजानं तो विश्वास पुन्हा भरून निघणार आहे अशी कंडिशन आणि अशी प्रभाव या वातावरणाचा असणार आहे। यामागचं कारणही असं आहे की केरळ पूर्ण व्यापला आहे। केरळ हे छोटं राज्य आहे। केरळनंतर कर्नाटक हा 2 दिवसाच्या आत व्यापेल अशी कंडिशन उद्भवली आहे। तळ कोकणामध्ये तुम्हाला 6 आणि 7 ची तारीख दिली आहे। मुंबईपर्यंत येण्याची 6 किंवा 7 तारीख सांगितलेली आहे, पण मुंबईमध्ये 4 ते 5 दिवस रमल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये 15-16ला अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या पहिल्या सरी कोसळणार आहेत आणि तिथूनच आपल्या पेरणीचा कार्यकाळ सुरू होईल। पण त्या अगोदर 4 जून पासून ते 6-7 जून पर्यंत अनेक भागांमध्ये मराठवाडा विशेष करून जास्त व्याप्तीचा पाऊस हा 6 किंवा 7 जूनलाच येणार आहे। आणि आजच्या आणि उद्याची कंडिशन ही स्थानिक लेवलला दमट वातावरणामुळे, गरमीच्या लेवलमुळे संध्याकाळपर्यंत सक्रिय होऊन जाईल। आजच्या पावसाच्या रडावरती मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातले अनेक भाग आहेत। यामध्ये काही भागांना सोडणार आहे आणि अनेक भागांना तो घेणार देखील आहे, पण रात्री उशिरापर्यंत ही मजल असेल आणि याच तारखेवरती न थांबता 7 पर्यंत चित्र सगळं बदलून जाईल। जय शिवराय, धन्यवाद।